आपली प्रत्येकाची इच्छा असते की आपला काहीतरी व्यवसाय करावा आणि त्याच्या माध्यमातून आपण चांगलं उत्पन्न कमवावं. अशीच इच्छा छत्रपती संभाजीनगर शहरात राहणारं जोडपं एकनाथ गोपाळ आणि अश्विनी गोपाळ यांची देखील होती. त्यांना स्वतःचा काहीतरी एक हॉटेलचा व्यवसाय सुरू करायचा होता, पण त्यामध्ये देखील त्यांना ग्राहकांना वेगळं काहीतरी द्यायचं होतं. म्हणून त्यांनी मराठवाड्यातील पारंपरिक एक डिश म्हणजे दही धपाटं याचा व्यवसाय सुरू केला आणि या दही धपाट्याच्या माध्यमातून आज ते चांगलं उत्पन्न कमवत आहेतच, पण त्यासोबतच या दही धपाट्यामुळे त्यांचं नाव आज जगभरात देखील जाऊन पोहोचलेलं आहे. तर बघूयात त्यांचा हा प्रवास कसा आहे ते. माझा STD-PCOचा बिझनेस होता. कुठल्याही बिझनेस मध्ये सॅच्युएशन येतं, तसं STD-PCO या बिझनेस मध्ये सॅच्युएशन आलं आणि जवळपास हा बिझनेस बंद पडला. हा बिझनेस बंद पडल्याच्या नंतर माझ्याकडे 2-3 एकर शेती होती. त्या शेतीमध्ये एक उत्तम प्रकारे शेती करायचं मी ठरवलं आणि जवळची काय जी इन्व्हेस्टमेंट होती ती शेतामध्ये खर्च केली. त्यावेळी 2001 साली मी शेतात विहीर खोदली आणि अक्षरशः ती विहीर फेल गेली. मग ती विहीर फेल गेल्याच्या नंतर काय करावं हे काही सुचना झाला आम्हाला. आणि मुलं आता मोठे होत आहेत, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च लागणार आहे. मग थोडस डोकं खाजवलं आणि असं लक्षात आलं की कमी पैशामध्ये असा कुठला बिझनेस करता येतो आणि हॉटेल बिझनेस हा एकदम कमी पैशामध्ये होऊ शकतो. त्यामुळे मी 5 मित्रांकडून 500 आणि एक जणांकडून 1000 रुपये मदत घेतली आणि एक साधं चहा पाण्याचं हॉटेल माजलगावच्या मोंड्यामध्ये गणपती मंदिरासमोर सुरू केलं. काही दिवसानंतर 1 वर्षानंतर पोळी भाजी ठेवली. पोळी भाजी ठेवल्याच्या नंतर आणखी काहीतरी बिझनेस मध्ये ऍड करावं या उद्देशापोटी दही धपाट हे ऍड केलं. परंतु दही धपाट हे एवढ्या लोकांना आवडलं आणि आम्हालाही वाटलं की हा आपल्या मराठवाड्याचा पारंपरिक पदार्थ आहे आणि याला कुठेतरी पुढे घेऊन जावं, कारण दही धपाट हे कुठल्याही हॉटेलमध्ये भेटत नाही. तर ते आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. माजलगाव परिसर आणि बीड जिल्ह्यात हा आमचं दही धपाट फार लोकप्रिय झालं, लोकांना आवडलं. त्यानंतर आम्ही 2015 साली मुलांच्या शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी यायचं ठरवलं आणि 1 ऑक्टोबर 2015 साली आम्ही छत्रपती संभाजीनगर येत आलो आणि हा आमचा बिझनेस स्टार्टला. ओमचं खमंग दही धपाट हा इथं ब्रँड तयार केला. हे दही धपाट पूर्ण मराठवाड्यात नव्हे, महाराष्ट्रभर आणि भारतभर आमच्या दही धपाट्याची ख्याती पसरलेली आहे आणि आजपर्यंत आमचं दही धपाट भारत सोडून भारताच्या बाहेर 12 देशामध्ये पार्सल गेलेलं आहे. 24 प्रकारचे फ्लेवर आहेत. या बिझनेस मध्ये मी एक 8 ते 10 लोकांना रोजगार देऊ शकलो, रोजगार देत आहे आणि मीही एक चांगल्या पद्धतीनं मुलांचं शिक्षण हे पूर्ण करून मीही व्यवस्थितरित्या जीवन जगत आहे. आम्ही दही धपाटे हा ब्रँड तयार केलेला आहे आणि त्या दही धपाटे हा पारंपरिक पद्धतीचाच पदार्थ आहे. पहिले गावी मिळत होता तोच पदार्थ आम्ही हॉटेलमध्ये देण्यास 2006 पासून सुरुवात केलेली आहे आणि त्या ग्राहकांची पसंती खूप आहे. त्यामुळे आम्ही त्यामध्ये जो पारंपरिक पदार्थ टाकूनच हा पदार्थ बनवलेला आहे दही धपाटे, जो की जे डाळी आणि गहू ज्वारी मिसळून करतात. तोच पदार्थ आम्ही 24 फ्लेवर मध्ये ग्राहकांच्या आवडीसाठी आणलेला आहे. पालक धपाट, गोबी धपाट, मेथी धपाट, चीज, पनीर, बटर, पालक बटर, मेथी बटर असे विविध प्रकारचे 24 प्रकारचे दही धपाटे उपलब्ध आहे. हे मुले भाजीपाला खात नाहीत, त्यामुळे विशेष पसंती ह्या 24 प्रकारच्या धपाट्याला आलेली आहे. ह्या सारणापासून पिझ्झाला अल्टरनेट पर्याय म्हणून पिझ्झा आम्ही हा पदार्थ लॉन्च केलेला आहे. त्याला पण खूप लहान मुलापासून वृद्धापर्यंत पसंती दिलेली आहे आणि खूप प्रतिसाद मिळालेला आहे त्या पदार्थाला पण. एकनाथ गोपाळ आणि अश्विनी गोपाळ या जोडप्याने मिळून जो दही धपाट्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे, आज या दही धपाट्याचं नाव ते जगभरापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. विशेष म्हणजे हा एक पारंपरिक आणि मराठवाड्यातील पदार्थ आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पदार्थाला एवढं लोकांकडून प्रेम भेटतं ही खूप एक अभिमानाची गोष्ट आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.